लास्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं होतं की ॲब्स्ट्रॅक्शन काय असतं बेसिकली कोटलिनमध्ये, राईट? आणि ॲब्स्ट्रॅक्शनचे आपण एक्झाम्पल पण घेतले होते. बेसिकली आपण एक सिरीज रन करतो यूट्यूबवरती, तुम्हाला जर माहिती नसेल तर. त्याचं जसं तुम्ही यूट्यूबवरती जाऊन सर्च पण करू शकता. ओके, इथे जर तुम्ही बघितलं तर आपण अँड्रॉइडची सिरीज रन करतोय. जस्ट लाईक एक 4-5 दिवसापासून. म्हणजे बेसिकली आपण म्हणजे कम्प्लीटली बघितलं तर लाईक 20 टू 21 डेजपासून समथिंग काहीतरी लाईक ही सिरीज स्टार्ट केली, राईट? बट लाईक जे पण स्टार्टिंगचे लेक्चर होते ते हिंदीमध्ये होते बेसिकली, लाईक कोटलिनचे रिलेटेड. बट आता आपण म्हणजे ही जी पण एंटायर सिरीज आहे ती आपण कोटलिनमध्ये म्हणजे सॉरी मराठीमध्ये शिफ्ट केली, राईट? बिकॉज की काही स्टुडंटचे डाऊट्स येत होते किंवा समजा काही कॉलेज स्टुडंटनी कॉन्टॅक्ट DM सुद्धा केलं होतं की समजा त्यांना जर समजा हा कोर्स मराठीमधून भेटला तर त्यांना याची हेल्प होईल म्हणून, राईट? सो बेसिकली तुम्ही जर आतापर्यंत जसं एक सिरीज वगैरे फॉलो नसेल केली आणि तुम्ही जर अँड्रॉइडमध्ये स्पेसिफिकली जर बिगनर असाल, राईट? आणि तुम्हाला अँड्रॉइडमध्ये खरंच एंट्री करायचं असेल, अँड्रॉइडमध्ये जर तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही इन्व्हॉल्व होऊ शकता, राईट? सो आजचं बेसिकली आपला टॉपिक आहे की इंटरफेस काय असतं कोटलिनमध्ये. ओके, तर जस्ट लाईक इंटरफेसला असं कन्सिडर करा की जस्ट लाईक आपलं जेव्हा समजा आपण एक बेसिकली एक इंटरफेस क्रिएट करतो, राईट? इंटरफेसमध्ये काही नाही, जस्ट लाईक समजा तुम्ही ऑब्स्ट्रॅक्शनमध्ये बघितलं तर ॲब्स्ट्रॅक्शनच्या केसमध्ये कसं असायचं, आपण ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये काही ॲब्स्ट्रॅक्ट मेथड किंवा समजा नॉन ॲब्स्ट्रॅक्ट मेथड डिफाईन करत होतो, राईट? आणि बट द थिंग इज की लाईक ॲब्स्ट्रॅक्शनच्या केसमध्येही आपण जो पण ऑब्जेक्ट असतो म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शनचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकत नाही, राईट? आणि सिमिलरली इन केस ऑफ द इंटरफेसचा पण ऑब्जेक्ट क्रिएट करून इंटरफेसची आपण काही मेथड्स ॲक्सेस करू शकत नाही. बट लाईक इंटरफेसच्या केसमध्ये कसं असतं, जेव्हा आपण इंटरफेस बेसिकली डिफाईन करतो, राईट? तर इंटरफेस डिफाईन झाल्याच्या नंतर जेव्हा इंटरफेसला बारी येते इम्प्लिमेंट करायची दुसऱ्या एखाद्या क्लासमध्ये, राईट? तेव्हा आपण काय करतो की इंटरफेस काय सांगतो बेसिकली आपल्याला की जेव्हा मी हा पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी तुला प्रोव्हाइड करायचं काम करेल किंवा समजा जेव्हा मला हा म्हणजे इंटरफेसला जेव्हा कोणी एखादा क्लास बेसिकली इम्प्लिमेंट करेल, ओके, तेव्हा समजा इंटरफेसचं म्हणणं असं असतं की जे माझे फंक्शनॅलिटीज आहेत किंवा जे फंक्शनॅलिटीज मी प्रोव्हाइड करतो, जे फंक्शन्स मी प्रोव्हाइड करतो, हे सगळे फंक्शन्स तुला ओव्हरराईट करावंच लागेल, तेव्हाच तू मला यूज करू शकतो. इट मीन्स की आता मी डेफिनेशनकडे येतो. अँड इंटरफेस इन कोटलिन इज लाईक अ ब्ल्यू प्रिंट ऑफ युअर क्लास, राईट? अँड इट डिफाईन व्हॉट क्लास शुड डू बट नॉट हाऊ इट शुड डू इट. म्हणजेच हे समजा जेव्हा आपण इंटरफेस बेसिकली इम्प्लिमेंट करतो म्हणजे काही सर्टन ऑफ ऑपरेशन आपण इंटरफेसकडून परफॉर्म करण्याचं काम करतो. म्हणजे इंटरफेसकडून नाही, इंटरफेसकडून फक्त आपण एक काइंड ऑफ फंक्शनॅलिटीज घेतो असं कन्सिडर करा, राईट? आणि ते फंक्शनॅलिटीज घेतल्याच्या नंतर जे पण ॲक्च्युअल काम आहे म्हणजे ॲक्च्युअल काम काय करायचं म्हणजे समजा जस्ट लाईक आता एखादा आपण मेथड पण ओव्हरराईड केली म्हणजे इंटरफेसची मेथड जर आपण ओव्हरराईड केली आपल्या क्लासमध्ये, राईट? मेथडमध्ये ॲक्च्युअली आपल्याला कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं किंवा कसं ऑपरेशन परफॉर्म करायचं, मेनली म्हणजे काय की कसं ऑपरेशन परफॉर्म करायचं, ह्या सगळ्या गोष्टी क्लास डिफाईन करतात. फक्त इंटरफेसचं मिनिंग काय येतं की इंटरफेस बेसिकली आपल्याला एक वे प्रोव्हाइड करतं की ह्या सगळ्या गोष्टी मला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुला यूज करावं लागतील जेव्हा समजा एक क्लास माझ्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करत असेल. ओके, तर जेव्हा एक रिअल टाइम एक्झाम्पल घेऊ जेणेकरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके, ते असं कन्सिडर करा की जस्ट लाईक जेव्हा आपण कॉलेजला जातो बेसिकली इनिशियली फेजमध्ये, तर इनिशियली कसं असतं की आपण कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करून टाकतो, राईट? आता म्हणजेच की आपल्याकडे काही काइंड ऑफ द फंक्शनॅलिटीज आहेत, राईट? म्हणजे आपण एक इंटरफेस झालो. बट जेव्हा आपलं ॲडमिशन होऊन जातं, ॲडमिशन झाल्याच्या नंतर आपण कॉलेजमध्ये एंटर होऊन जातो. आता कॉलेजमध्ये एंटर झाल्याच्या नंतर जे पण फॅसिलिटीज आहेत म्हणजे कॉलेजचे खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला फॉलो करावं लागते, राईट? पण द थिंग इज की मला काय सांगायचं आहे की समजा जेव्हा आपण कॉलेजमध्ये नव्हतो म्हणजे जेव्हा समजा आपण कॉलेजसाठी ॲडमिशन केलं तेव्हा समजा आपण काही रूल्स फॉलो करून आपण ॲडमिशन पण केलं. पण ॲडमिशन झाल्याच्या नंतर आता जे पण ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन असेल किंवा आता जे पण आपलं एक रिअल लाईफ असेल ते डिफरंट राहील आपल्या कॉलेजवरती. म्हणजे रिअल लाईफ नाही पण समजा काही काइंड ऑफ द सिनियरिओज किंवा समजा काही ॲक्टिव्हिटीज किंवा समजा काही असं कन्सिडर करा की समजा खूप साऱ्या अशा गोष्टी राहतील जे कॉलेजवाले आपल्याकडून करून घेतील. अशी काही मॅन्डेटरी रूल्स अँड रेग्युलेशन असतात. जसं समजा तुम्ही कॉलेजमध्ये जर आलं पर्सेंट ऑफ तुमचे जे पण अटेंडन्स असतात ते आपल्याला मॅन्डेटरी ठेवावे लागतात. काही ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करावं लागतं आणि अशा खूप साऱ्या गोष्टी असतात, राईट? तर त्या आपल्याला 100% म्हणजे काही रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला फॉलो करावंच लागतात. सो सिमिलरली जसं समजा तुम्ही फ्रेशर म्हणजे इनिशियली जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता तेव्हा असे कन्सिडर करा की एक सिम्पल इंटरफेस बिल्ड झाला आहे, राईट? एक रिअल टाईम एक्झाम्पलच्या मदतीने आपण लाईक समजण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. तर जेव्हा आपण कॉलेजमध्ये एंट्री करण्यासाठी जातो म्हणजे ॲडमिशन घेण्यासाठी जातो त्या ठिकाणी तेव्हा
सिम्पल एक म्हणजे इंटरफेस बिल्ड झालाय, राईट. पण जेव्हा आपण ऍडमिशन झाल्याच्या नंतर जेव्हा आपण कॉलेजमध्ये एंटर होऊन जातो, आता कॉलेजवाल्यांकडे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, खूप सारे असे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत जे आपल्यावरती ते अप्लाय करतात. आणि ऍक्च्युअली म्हणजे 3 वर्ष किंवा तुमचे कॉलेज, तुमचा डिप्लोमा झाला, डिग्री झाली, हे सगळ्या गोष्टी कशा म्हणजे एंटायर तुमचं डिग्री किंवा ग्रॅज्युएशन कसं तुम्ही पास आउट व्हाल, याच्यामध्ये खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन कोण लावतं? कॉलेजवाले. म्हणजे ऍक्च्युअल रूल्स अँड रेग्युलेशन कॉलेजवाले लावतात, राईट. म्हणजे इथं कॉलेजवाले झाले तुमचे क्लास, राईट. कॉलेजवाले जे पण असतात ते झाले तुमचे क्लास, आणि जे पण इंटरफेस ते तुम्ही सिंगल राहतात. इंटरफेस म्हणजे कोण? तुम्ही स्वतः जे आता कॉलेजमध्ये आहात, राईट. समजा आपण एखादा इंटरफेस बेसिकली क्लासमध्ये इम्प्लिमेंट करतो, तर क्लास त्याच्या अकॉर्डिंगली म्हणजे डिफरंटली त्या पर्टिक्युलर इंटरफेसचे जे पण मेथड्स ओव्हरराईड केले असतात, त्या मेथड्समध्ये डिफरंट काइंड ऑफ ऑपरेशन त्या क्लासच्या अकॉर्डिंग तो करू शकतो, म्हणजे क्लास बेसिकली, राईट. म्हणजे मला असं सांगायचं आहे की जेव्हा समजा आपण एक फर्स्ट टाइममध्ये म्हणजे जेव्हा एक इंटरफेस आपल्या क्लासमध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो, इंटरफेसचे काही जस्ट लाईक काही मेथड्स आपण ओव्हरराईड करत असेल, इंटरफेसचे काही मेंबर आपण यूज करत असेल आपल्या चाइल्ड क्लासमध्ये, राईट. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली बघण्यात येते, पण सध्या आपण एक लाईक रिअल टाइम सिनेरियोजमध्ये इझी वेनं समजण्याचं या ठिकाणी काम करत आहे, राईट. तर बेसिकली कसं आहे की समजा जेव्हा एखादी इंटरफेसची मेथड आपण ओव्हरराईड करतो किंवा जेव्हा आपण ॲक्च्युअल इंटरफेस आपल्या क्लासमध्ये इम्प्लिमेंट करतो, तेव्हा बेसिकली क्लासच्या वरती डिपेंड असते की हे पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी कोणत्या वेनं आम्हाला परफॉर्म करून घ्यायचे किंवा हे पर्टिक्युलर काम कोणत्या वेनं करून घ्यायचे. जसं की एक सिम्पल एक्झाम्पल कन्सिडर करा. असं एक कन्सिडर करा की माझ्याकडे एक सिम्पल एक रिमोट डिव्हाइस आहे, राईट. सिम्पल माझ्याकडे काय आहे? रिमोट डिव्हाइस आहे, जे की आपण यूज करतो टीव्हीला बेसिकली कंट्रोल करण्यासाठी, राईट. आता माझ्याकडे एक सिंगल रिमोट डिव्हाइस आहे आणि त्याला मी ॲज अ कन्सिडर करतो की इंटरफेस, राईट. आणि हे जे पण बाकीचे डिफरंट क्लासेस राहते, म्हणजे हे जे पण बाकीचे जे पण डिव्हाइसेस आहेत, जस्ट लाईक TV1, TV2 म्हणून, आता हे सगळे जे पण आहेत ते आपले क्लास आहेत, राईट. जसे मी याला पण नाव देऊन जातो क्लास. आता हे जे पण झालं हा माझा सिंगल रिमोट डिव्हाइस आहे आणि याच्यामध्ये माझे मल्टिपल बटन्स असतील. आता जस्ट लाईक मी या जस्ट लाईक समजा मी या रिमोट डिव्हाइस थ्रू एक बटन प्रेस करून एका म्हणजे TV नंबर 1चं काहीतरी फंक्शनॅलिटी ऑपरेशन किंवा समजा काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करते, त्याच बटन थ्रू जर मी TV2 कडे गेलो म्हणजे दुसऱ्या डिव्हाइसकडे गेलो, तर फंक्शनॅलिटीज म्हणजे समजा काइंड ऑफ सिनेरिओ असं असू शकतं की त्या सेम बटन थ्रू हा जो पण TV आहे तो दुसरं काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करेल. सिमिलरली हा सेम बटन जर समजा मी प्रेस केला माझ्या TV दुसऱ्या थर्ड डिव्हाइससाठी, राईट, तर तिथं जे पण लाईक काइंड ऑफ जे पण ऑपरेशन होणार आहे ते डिफरंट असू शकतं, राईट. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की माझ्याकडे इंटरफेस तर एकच आहे, राईट. इंटरफेस माझ्याकडे एकच आहे, म्हणजेच माझ्याकडे एकच रिमोट डिव्हाइस मी एकच यूज करतोय आणि एका बटन थ्रू चान्सेस इथं असे असू शकतात की मी 3 डिव्हाइस डिफरंटली बिहेव करू शकतात माझ्या एका बटनच्या क्लिकवरती. तर हे सिम्पल एक्झाम्पल आहे आपलं इंटरफेसचं. म्हणजेच काय की माझा इंटरफेस एकच आहे आणि त्यामध्ये माझी एक मेथड आहे, राईट. आता ती मेथड जर मी माझ्या क्लास ए मध्ये, क्लास बी मध्ये, क्लास सी मध्ये जर म्हणजे ओव्हरराईड केली बेसिकली, क्लासवाले लोक म्हणजे क्लास ए, क्लास बी, क्लास सी हे तिन्ही पण क्लास माझ्या या मेथडला त्यांच्या अकॉर्डिंग म्हणजे त्यांच्या अकॉर्डिंग त्यांचं जे पण ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल ते करू शकतात. जस्ट लाईक मी क्लास ए मध्ये ही सेम मेथड जर माझं काहीतरी सेट ऑफ ऑपरेशन, 1 लाईन ऑफ सेट ऑफ ऑपरेशन परफॉर्म करत असेल, तर ती सेम मेथड माझ्या क्लास 2 साठी काहीतरी दुसरं ऑपरेशन परफॉर्म करेल. ती सेम मेथड माझ्या क्लास 3 साठी काहीतरी दुसरं ऑपरेशन परफॉर्म करेल. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल, सिम्पल फंडा हेच आहे की माझा इंटरफेस एक राहील. जेव्हा मी या इंटरफेसला इम्प्लिमेंट करेल माझ्या क्लासेसमध्ये, तेव्हा ते क्लासेसवाले लोक त्याच्या अकॉर्डिंग म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे काय की त्यांना 100% माझी मेथड तर ओव्हरराईड करावंच लागेल. पण ओव्हरराईड झाल्याच्या नंतर जे पण ॲक्च्युअल काम आहे, जे पण ॲक्च्युअल ऑपरेशन परफॉर्म करून घ्यायचे, हे कोणाचं काम आहे? माझ्या क्लासवाल्यांचं, राईट. प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊ. सो मी एक नवीन पॅकेज इथे क्रिएट करतोय, ओके. एक फाईल क्रिएट केली. फाईलमध्ये सगळ्यात पहिले मी इंटरफेस घेतोय, ओके. आपलं मेन पर्पजच म्हणजे आजचं मेन अजेंडाच इंटरफेस आहे, राईट. आता इंटरफेसमध्ये बेसिकली म्हणजे जेव्हा समजा आपण एक क्लास बघत होतो आतापर्यंत, जेव्हा मेन फंक्शन बघत होतो किंवा फंक्शन डिफाईन करत होतो, तेव्हा आपण फंक्शन कीवर्डचा यूज करत होतो. सिम्पल क्लास डिक्लेअर करण्याच्या आधी आपण क्लास नावाच्या कीवर्डचा यूज करत होतो. तर सिमिलरली इन केस ऑफ द इंटरफेस, आपण जर इंटरफेस आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण इंटरफेस नावाच्या कीवर्डचा यूज करू, ओके. आणि मी सिम्पली माझ्या इंटरफेसचं नाव देऊन टाकतो, जस्ट एक व्हेरिकल, ओके. आता या व्हेरिकल माझ्या इंटरफेसच्या आतमध्ये एक मेथड राहील, जस्ट लाईक स्टार्ट म्हणून, ओके.
आता या केसमध्ये कसं असू शकतं की तुम्ही तुमच्या इंटरफेसमध्ये जे पण मेथड क्रिएट म्हणजे मेथड सिम्पली असं पण राहू देऊ शकता विदाऊट बॉडी, पण विथ बॉडी जर तुम्ही ॲक्च्युअल डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन पण जर या मेथडचं इथं दिलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते पण करू शकता राईट. पण सध्या मी सिम्पली असं ठेवतो की समजा माझा बस एक इंटरफेस आहे आणि त्या इंटरफेसची बस एक सिंगल मेथड आहे विच इज स्टार्ट. आता मी हा इंटरफेस, तर जसं एक समजा इंटरफेसला आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये जर बघितलं तर आपण ॲब्स्ट्रॅक्शन बघितलं होतं राईट. तर ॲब्स्ट्रॅक्शनचंही सुद्धा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. आणि लाईक खूप सारे जण आय गेस मला इथं असं वाटते की थोडं लाईक ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये आणि इंटरफेसमध्ये कन्फ्यूज होतील राईट. बट इथं कन्फ्यूज व्हायचं काहीच गरज नाही आहे. थोडं डिफरन्स बी जर तुम्ही कन्सिडर केला तर ॲब्स्ट्रॅक्शनच्या केसमध्ये कसं असतं की जे पण ॲब्स्ट्रॅक्शनच्या केसमध्ये म्हणजे जसं लाईक आपण एखादा ॲब्स्ट्रॅक्शन क्रिएट केला म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शन क्लास क्रिएट केला ओके. त्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये तुम्ही लाईक ॲब्स्ट्रॅक्ट मेथड नॉन ॲब्स्ट्रॅक्ट मेथड पण घेऊ शकता राईट. बट द थिंग इज की ॲब्स्ट्रॅक्ट मेथडमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्टर यूज करू शकता, कन्स्ट्रक्टर क्रिएट करू शकता त्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा राईट. बट सिमिलरली बट इन केस ऑफ द इंटरफेस तुम्ही या इंटरफेसचा जो पण कन्स्ट्रक्टर असेल ते या ठिकाणी क्रिएट करू शकत नाही राईट. सो हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट डिफरन्स या ठिकाणी आहे इन बिटवीन ऑफ इंटरफेस आणि ॲब्स्ट्रॅक्शन ओके. सर म्हणजे जर आणखी काही लाईक डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्यायचं, मी 100% रिप्लाय करेल तुम्हाला ओके. मी एक क्लास घेतो येतो जस्ट एक कार नावाचा ओके. आता एक कार नावाच्या क्लासमध्ये मी इम्प्लिमेंट करतोय माझा व्हेकल नावाचा जो पण इंटरफेस असेल तो. आता इथं मोस्टली काय होतं, काही काही लाईक फ्रेशर लोक कन्फ्यूज पेटी होतात की समजा इनहेरिटन्सला आपण इनहेरिट करतोय आणि इंटरफेसला आपण इम्प्लिमेंट करतोय. आता या दोन गोष्टीमध्ये खूप सारे जण थोडं कन्फ्युजन होतात. म्हणजे इनहेरिट कोणाला म्हणायचं आणि इम्प्लिमेंट कोणाला म्हणायचं. म्हणजे एखादा क्लास जर बेसिकली आपण चाइल्ड क्लासमध्ये यूज करत असेल तर त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतो आणि ते आपण त्या ठिकाणी इनहेरिट करतो बेसिकली राईट. बट जर तुम्ही इंटरफेसकडे आला तर इंटरफेसच्या केसमध्ये कसं असतं की समजा आपली एक इंटरफेस ऑलरेडी डिफाईन केला असतो. आता इंटरफेस आपल्याला इनहेरिट नाही करायचं आहे, इंटरफेस आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे माझ्या चाइल्ड क्लासमध्ये. सो मी इथं सिम्पली माझा कार नावाचा चाइल्ड क्लास क्रिएट केला आहे ओके. आणि मी इथं काय करतोय की जो पण हा व्हेकल नावाचा जो पण बेसिकली एक इंटरफेस असेल त्याला मी इथं इम्प्लिमेंट करतोय. सो मी इथे लिहितोय व्हेकल ओके. आता इथे जर तुम्ही बघितलं तर स्टार्टिंगला काही जण काय करतात की समजा असे ब्रॅकेट देऊन टाकते राईट. पण मी लाईक लेक्चरच्या स्टार्टिंगलाच काय सांगितलं की आपण म्हणजे जो पण इंटरफेस असेल ते इंटरफेसला आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. तर हे जे पण आहे बेसिकली हे स्टार्टिंग म्हणजे हे जे पण ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट जे आपण दिलंय याचं मिनिंग हे पण होतं की तुम्ही लाईक डिफॉल्ट आर्ग्युमेंट या ठिकाणी सॉरी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर या ठिकाणी इम्प्लिमेंट करताय. पण इंटरफेसच्या केसमध्ये आपण कन्स्ट्रक्टर बिलॉंगच नाही करत बेसिकली इंटरफेसमध्ये. सो मी दोन्ही हे ब्रॅकेट इथून रिमूव्ह करतोय आणि माझे जे पण चाइल्ड क्लास असेल त्याची बॉडी मी इथे देतोय राईट. तर आणखी समजा माझा आता व्हेकल नावाचा जो पण क्लास असेल तो व्हेकल नावाचा क्लास मी इथं ओव्हर इम्प्लिमेंट केलाय ओके. पण आता जर बघितलं तर सिमिलरली मला एरर काय येतोय की समजा जसं एक मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की जर एक इंटरफेस माझ्या चाइल्ड क्लासमध्ये म्हणजे माझ्या प्युअर क्लासमध्ये जर इम्प्लिमेंट होत असेल तर त्या इंटरफेसचे जेवढे पण मेंबर्स असतील म्हणजे जसले काही मेथड्स असू शकतात, काही व्हेरिएबल असू शकतात, तर ते सगळे मेंबर्स मला माझ्या चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईट करावं लागेल. सो मी अल्ट प्लस एंटर करतोय, इम्प्लिमेंट मेंबरवरती क्लिक करतोय. तर तुम्ही बघितलं तर स्टार्ट नावाचं बेसिकली एक मेथड जी म्हणजे माझ्या इंटरफेसमध्ये डिफाईन झालेली ती मेथड मला इथं ओव्हरराईट करावं लागेल. तर ती मेथड मी इथं ओव्हरराईट करतोय ओकेवरती क्लिक करून. आणि इथे जर तुम्ही बघितले तर जे पण स्टार्ट नावाची मेथड आहे माझ्या इंटरफेसची ती मी इथं ओव्हरराईट केली आहे ओके. आणि सिम्पली मी इथं एक मेन फंक्शन घेतो ओके. मी बेसिकली जे पण माझा चाइल्ड क्लास होता ते चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू जे पण स्टार्ट नावाची मेथड होती म्हणजेच माझी या इंटरफेसची मेथड जी मी इथं ओव्हरराईट केली तिला कॉल करते राईट माझ्या चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू. तो मी बस एकदा प्रोग्राम रन करतोय, तुम्हाला याच्या थ्रू एक आयडिया येऊन जाईल राईट. तर इथे जर बघितलं तर युअर कार स्टार्टेड म्हणून मेसेज होतो ओके. जर केलं आपण जस्ट लाईक आतापर्यंत आपण काय केलं ते बस सिम्पल एक मेथड क्रिएट म्हणजे डिफाईन केली ती माझ्या इंटरफेसमध्ये आणि त्या मेथडला बेसिकली बॉडी नव्हती. पण मी इथं काय करू शकतो म्हणजे विथ बॉडी पण मी एक फंक्शन क्रिएट करू शकतो. जस्ट लाईक मी इथं एक फंक्शन क्रिएट करतो अँड मी काय केलं बेसिकली एक फंक्शन डिक्लेअर केलं आहे ओके. आणि त्याची फंक्शन डिक्लेअर केलं आहे बट विथ बॉडी राईट. सो इंटरफेसमध्ये असं नाही की समजा तुम्ही फक्त एक विदाऊट बॉडी फंक्शन जे असतात ते डिफाईन करू शकतात फक्त. तुम्ही अशा पण फंक्शन डिफाईन करू शकता ज्याची बॉडी पण तुम्ही इंटरफेसमध्ये मेन्शन करू शकता राईट.
आता या फंक्शनला जर मला कॉल करायचं असेल तर हा इंटरफेस मी इम्प्लिमेंट करतोय माझ्या चाइल्ड क्लासमध्ये, राईट. तर म्हणजेच असं कन्सिडर करा की माझा जो पण जेवढे पण प्रॉपर्टीज असतील ते सगळं मी आता कुठे टाकले माझ्या चाइल्ड क्लासमध्ये. सो मी चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू म्हणजेच काय माझ्या कार डेमोच्या या ऑब्जेक्ट थ्रू जो पण वर्किंग नावाची जी पण मेथड असेल ती मी कॉल करू शकतो. सो सिम्पली मी आणखी डबल एकदा प्रोग्राम रन करतोय. आता जे पण हे वर्किंग नावाची मेथड ही पण रन होऊन जाईल आणि इथे तुमचं आउटपुट येईल वर्क इज इन द प्रोग्रेस पाहिजे. ओके, तर इथे जर तुम्ही बघितलं तर वर्क इज इन द प्रोग्रेस म्हणून मेसेज पण आला, राईट. आणखी जर इंडियन जायचं म्हटलं तर आणखी आपण थोडे बहुत आणखी चेंजेस करू शकतो. जस्ट लाईक आता समजा आपण आतापर्यंत या इंटरफेसमध्ये मेथड्स डिफाईन केलेत, राईट, म्हणजे फंक्शन डिफाईन केले. पण तुम्ही एक म्हणजे तुम्ही याचे इथं व्हेरिएबल पण डिफाईन करू शकता. जस्ट लाईक मी इथे एक व्हेकल कलर म्हणून एक व्हेरिएबल डिफाईन करतोय, ओके, स्ट्रिंग टाईपचा. आणि आता हा जो पण व्हेरिएबल असेल तो व्हेरिएबल ऑब्विसली मला कुठं ओव्हरराईड करावा लागेल माझ्या चाइल्ड क्लासमध्ये. कारण की हा जो पण मेंबर आहे बेसिकली हा इंटरफेसचा मेंबर आहे आणि माझा इंटरफेस मी इम्प्लिमेंट केला आहे माझ्या चाइल्ड क्लासमध्ये. तो मेंबर मला माझ्या चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड करावा लागेल. सो ॲड प्लस एंटर करतोय आणि इम्प्लिमेंट मेंबरवरती क्लिक करतोय. आता या गेटर थ्रू म्हणजेच काय माझा जो पण हे गेटर थ्रू, ओके, आणि तुम्ही सिम्पली व्हॅल्यू पण इथं पास करू शकतो. जस्ट एक व्हेकल कलर मी इथे रेड देऊन टाकतो. ओके, कलर मी प्रिंट करेल जस्ट एक जो पण कार डेमो असेल, ओके, त्या कार डेमो थ्रू म्हणजे कार डेमोच्या या ऑब्जेक्ट थ्रू जो पण व्हेकलचा कलर असेल ते मी इथे प्रिंट करेल. ओके, तर मी डबल एकदा प्रोग्राम रन करतोय. म्हणजेच मला काय म्हणायचं की आपण इंटरफेसमध्ये म्हणजे तुम्ही मेंबर पण घेऊ शकता. मेंबरमध्ये आता मोस्टली तुमचे मेथड्स पण आलेत आणि जे पण फंक्शन मेथड्स पण आलेत आणि जे पण व्हेरिएबल होते ते पण आले. सो बेसिकली व्हेरिएबल आणि तुमचे जे पण व्हेरिएबल आणि तुमचे जे पण फंक्शन असेल ते पण आपण घेऊ शकतो. व्हेकल कलर इथे रेड आले, राईट. आणखी एक लास्ट एक्झाम्पल म्हणजे थोडं इम्पॉर्टंट आहे. जसं एक समजा तुम्ही आपण इनहेरिटन्सच्या केसमध्ये एक एक्झाम्पल बघितलं होतं किंवा तुमचं इनहेरिटन्सचं रूल्स एक असं असतं ज्यामध्ये आपण मल्टिपल क्लासेस एका चाइल्ड क्लासमध्ये इनहेरिट नाही करू शकत. जसं का आता म्हणजे ए आणि बी दोन क्लासेस असतील आणि ते दोन्ही क्लासेस तुम्ही जर सी एका क्लासमध्ये जर इनहेरिट करत असाल सो दॅट इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ द कोटलिंग. पण लाईक इन केस ऑफ द तुम्ही इंटरफेसकडे जर आला तर इंटरफेसमध्ये कसं असतं की आपण दोन जरी इंटरफेस असले आपले, राईट, तर ते दोन्ही इंटरफेस आपण चाइल्ड क्लासमध्ये त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकतो. तुम्ही नवीन आणखी एक इंटरफेस क्रिएट करतोय, ओके, आणि त्याला नाव देतो जस्ट एक मेकॅनिक. ओके, आता या मेकॅनिक नावाच्या इंटरफेसमध्ये मी नवीन एक मेथड क्रिएट करतोय मेकॅनिक नेम म्हणून. ओके, ओके, आणि हे मेकॅनिक नावाचा जो पण इंटरफेस असेल तो इंटरफेस मी इम्प्लिमेंट करतोय माझ्या कार्डिओ नावाच्या चाइल्ड क्लासमध्ये. सो मी इथे मेकॅनिक लिहितोय. ओके, आणि आता ऑब्विसली मेकॅनिक नावाचा जो पण माझा इंटरफेस असेल तो मी इथं इम्प्लिमेंट तर केला आहे पण त्याचे मेंबर जे पण असेल ते मला इथे ठिकाणी इम्प्लिमेंट करावं लागेल. सो मी इम्प्लिमेंट प्लस एंटर करून इम्प्लिमेंट मेंबरवरती क्लिक करतोय आणि जे पण हे मेकॅनिक नेम नावाचं जे पण फंक्शन असेल ते तिथे या ठिकाणी मी ओव्हरराईट करून घेतो माझ्या चाइल्ड क्लासमध्ये. ओके, नेहमीच मग आता तुम्ही तुमच्याकडे नाव काही पण देऊ शकता, राईट. आता इथे जर तुम्ही बघितलं तर चाइल्ड क्लासमध्ये मी दोन इंटरफेस त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला आहे, राईट. तर कार डेमो थ्रू मी माझे याचे पण काही मेंबर ॲक्सेस करू शकतो आणि या सिम्पल कार डेमोच्या ऑब्जेक्ट थ्रू म्हणजे माझ्या या चाइल्ड क्लासच्याच ऑब्जेक्ट थ्रू माझे पण मेकॅनिक नावाचा जो पण इंटरफेस असेल त्याचे पण मेंबर मी या ठिकाणी ॲक्सेस करू शकतो, राईट. तो मी इथे लिहितोय कार डेमो नावाचा ऑब्जेक्ट असेल तो आणि इथे मी लिहितोय जो पण माझं मेकॅनिकचं नेम असेल ते, राईट. मी सिम्पल आणखी एकदा प्रोग्राम रन करतोय. आता आणखी थोड्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील, राईट. ओके, तर इथे जर तुम्ही बघितलं तर मेकॅनिक नेम इज डेमो म्हणून पण मेसेज आला, राईट. सो या दिस इज हाऊ इट वर्क इन केस ऑफ द लाईक इंटरफेस. जसं एक समजा तुम्ही इनहेरिटन्सच्या केसमध्ये जर असं सिमिलर एक्झाम्पल घेतलं तर तिथं ही गोष्ट पॉसिबल नाही, राईट. कारण की इनहेरिटन्सच्या केसमध्ये कसं असतं की आपण जे पण मल्टिपल इनहेरिटन्स असतं बेसिकली लाईक अदर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये असतं. बट इन केस ऑफ कोटलिन इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे तुम्ही दोन सेम क्लास म्हणजे सेम नाही बट दोन क्लासेस एका सिंगल क्लासमध्ये इनहेरिट नाही करू शकत. पण ती गोष्ट जर तुम्हाला अचीव करायचं असेल तर तुम्ही ते इकडं लाईक इंटरफेसच्या केसमध्ये ही गोष्ट पॉसिबल आहे, राईट. सो या दॅट्स ऑल फॉर टुडे. जसं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बेसिकली आपण अँड्रॉइडच्या रिलेटेड खूप सारे नवीन नवीन कंटेंट किंवा खूप साऱ्या गोष्टी प्लॅन केल्या आहेत. रिअल टाईम प्रोजेक्ट झाले किंवा जे पण करंटली जे पण इंडस्ट्रीमध्ये ज्या सगळ्या गोष्टी यूज केल्या जातात त्या सगळ्या गोष्टी आपण एकदम स्क्रॅचपासून सिम्पल मराठी लँग्वेजमध्ये कव्हर करणार आहेत. सो जे पण बिगनर असेल सध्या कॉलेजमध्ये, ज्यांचं खरंच इंटरेस्ट असेल किंवा ज्यांना ॲटलिस्ट इंटर्नशिप पण जरी करायचं असेल अँड्रॉइडमध्ये, तर त्यांना 100% माझ्या या सिरीज थ्रू 100% त्यांना हेल्प होईल. आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी ट्राय करतो की अल्टरनेटिव्ह डेज मी ट्राय करतो की या सिरीजला शिफ्ट करणं डेली वाईज, म्हणजे डेली बेसिसवरती डेली व्हिडिओ अपलोड करणं. बट लाईक आता हे जर समजा तुम्हाला खरंच जर नीड असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता. तसं मी प्लॅन करेलच, राईट. सगळ्यांच्या कमेंटचं मी रिप्लाय करण्याचा 100% ट्राय करेल. ओके, सो या दॅट्स इट फॉर टुडे. मिळते नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू, बाय.